शेतकरी कर्जमाफीचे निकष आहेत ते आठवड्याभरामध्ये निश्चित होणार असल्याची माहिती आहे। सहकार विभाग आता शेतकरी कर्जमाफीची माहिती देणार आहेत। शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार विभागांनी बँकांकडून 54 रकान्यातील सप्टेंबर 2025 पर्यंतच्या शेतकऱ्यांची माहिती भरून घेतलेली आहे। पात्र शेतकऱ्यांची माहिती सहकार आयुक्तालयाकडून सरकारला सादर केली जाईल आणि शेतकऱ्यांचं नाव, थकबाकीपूर्वीची कर्जमाफी, मोबाईल क्रमांक, बँक शाखा याची माहिती सहकार विभागानं संकलित केली आहे। येत्या 8 दिवसांमध्ये कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे निकष निश्चित केले जातील आणि सरकारला अहवाल सादर केले जातील। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार आपल्या सोबत आहेत। बालाजी, काय अधिकची अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? गौरी, मुख्यमंत्र्यांनी 1 जून 30 जून पर्यंत जे आहे ते 2 लाख पर्यंतची कर्जमाफी जाहीर केलेली आहे। ते आम्ही देणार असल्याचं म्हटलेलं आहे। त्या दृष्टीने सहकार विभागाने जे आहे ते काही डेटा गोळा केलेला होता। गेल्या 3 वर्षात शेतकऱ्याची थकबाकी, शेतकऱ्याचं कर्जफेडीचं प्रमाण, त्याचबरोबर शेतकऱ्याने किती कर्ज घेतलं या सगळ्याची माहिती जी आहे ती 54 रकान्यामध्ये वेगवेगळी माहिती भरून घेण्यात आलेली आहे आणि ही सगळी माहिती बँकांकडून संकलित करण्यात आल्यानंतर आता यातले निकष ठरवले जाणार आहेत की 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी कुठल्या शेतकऱ्याला दिली जावी, त्याचे निकष जे आहेत ते या सगळ्या डेटामधून गोळा केले जातील आणि ते सरकारला सादर केले जातील। येत्या 8 दिवसामध्ये हे सगळे निकष जे आहेत ते निश्चित केले जातील आणि ते सरकारला दिले जातील। त्यानंतर मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिलेली आहे। त्या दृष्टीने सगळं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गौरी, नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.